स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का, जिसमें बात होगी डोंबिवली की, जहां पूर्व में सांसद श्रीकांत शिंदे का दौरा हुआ, जहां 2 महत्वपूर्ण सड़कों को मिली मंजूरी। साथ ही बात होगी महाराष्ट्र की, जहां हल्दी की फसलों के लिए हल्दी संकेंद्रण केंद्र तुरंत शुरू करने की मांग की गई। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। डोंबिवली पूर्व में सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के दौरे के दौरान कल्याणपुर के लाल चौकी से नेवाली नाका तक मार्ग का यू टाइप रोड के निर्माण को MMRDA की मंजूरी मिली। इन दोनों सड़क परियोजनाओं पर कुल 201 करोड़ रुपए की लागत आएगी और टेंडर प्रक्रिया शुरू हो चुकी है। श्रीकांत शिंदे ने महाराष्ट्र सरकार के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार और MMRDA का आभार जताया है। कल्याण पूर्वेमधील आणि कल्याण ग्रामीणला या दोन्ही मतदारसंघामधील मलंगड रोड, जो चेतना शाळेपासून ते नेवाळी नाकेपर्यंत जो रस्ता आहे, हा रस्ता गेले अनेक वर्ष हा रस्ता काँक्रिटीकरण झाला पाहिजे याच्यासाठी मागणी होती। आज MMRDA कडून त्याची प्रशासकीय मान्यता झालेली आहे। 124 कोटी रुपये MMRDA ने मान्य केले आणि हा रस्ता लवकरात लवकर त्याचं टेंडर निघेल आणि हा पूर्ण रोड सिमेंट कॉन्क्रीटचा होईल। आणि त्याचबरोबर काटेमानवली ते सिद्धार्थनगर ते तिसगाव नाका म्हणजे यू टाईप रोड, कल्याण पूर्वेतील सगळ्यात महत्त्वाचा विषय हा यू टाईप रोड आहे, जेणेकरून कल्याण पूर्वेमधील जी ट्रॅफिकची समस्या आहे ती पूर्णपणे मिटून जाईल। त्यासाठी हा यू टाईप रोडची पण मागणी तिकडचे रहिवासी गेले अनेक वर्ष करत होता। आज MMRDA कडून त्याची प्रशासकीय मान्यता मिळाली। त्याची देखील 76 कोटी अशी निविदा आहे आणि हे दोन्ही रोड मिळून 201 कोटी, हा 201 कोटीचा प्रस्ताव आज त्याला प्रशासकीय मान्यता MMRDA कडून मिळालेली आहे। मला वाटतं हा कल्याण लोकसभेसाठी महत्त्वाचा विषय होता। मी यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की कल्याण लोकसभेमध्ये वेळोवेळी जेव्हा कल्याण लोकसभेसाठी मागणी करण्यात आली, ती निधी देण्याचं काम जे आहे केलेलं आहे। आपण पाहत आहे की मेट्रोचं काम मोठ्या जोरात जे आहे हे मेट्रो 12चं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर आत्ता 2 नवीन रस्ते MMRDAच्या माध्यमाने मंजूर झालेले आहेत। त्याची देखील लवकरात लवकर निविदा निघून हे दोन्ही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील। मलंगड रोड हा जो आहे हा खूप महत्त्वाचा एक लिंक आहे ग्रामीणमध्ये, म्हणजे मलंगड त्याचबरोबर कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण, तर हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होईल आणि त्याचबरोबर यू टाईप रोड जो एकदम नॅरो आहे, हा यू टाईप रोडचं एक्सटेन्शन होऊन तो देखील सिमेंट कॉन्क्रीटचा होईल। आज या दोन्ही रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यता MMRDA कडून मिळालेल्या आहेत। MMRDA ला देखील खूप खूप धन्यवाद। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। महाराष्ट्र से खबर है, जहां महाराष्ट्र के वाशिम जिले में हल्दी की खेती बढ़ रही है, इसलिए विधान परिषद सदस्य भावना ताई गवली ने हल्दी संरक्षण केंद्र तुरंत शुरू करने और सभी आवश्यक परीक्षण कराने की मांग की। उन्होंने कहा कि हल्दी अनुसंधान केंद्र की स्थापना से किसानों की समृद्धि बढ़ेगी और इससे क्षेत्र के किसानों में खुशी का माहौल है। हिंदू सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांनी घोषणा केली होती, वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली आणि या वाशिममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता सोयाबीनवरून हळदीकडे वळलेले आहेत आणि म्हणून हे हळदचा जो काही प्रकल्प आहे, संशोधन केंद्र आहे, ते होणं फार महत्त्वाचं आहे। मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की मी सर्वाचा सर्व निधी देणार, परंतु पुढच्या किती दिवसामध्ये किती महिन्यामध्ये तुम्ही करणार हे तर आपण सांगताय की किती दिवसामध्ये ते पण त्यांनी सांगावं, कारण शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भावासंदर्भामधला जसा विषय नेहमी गाजतो त्याच पद्धतीने आता शेतकरी हळदेसाठी सुद्धा सरसावलेले आहेत, पुढे जात आहेत आणि म्हणून हे हळद संशोधन केंद्र तात्काळ पूर्ण व्हावं, त्याला सगळ्या फॅसिलिटीज मिळाव्यात। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता नागेश अविचार की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।